वळसंग जिल्हा परिषद आणि होडकी पंचायत समितीसाठी भाजपचे उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी आणि अंबिका पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं. वळसंग जिल्हा परिषद गट आणि होडगी पंचायत समिती गणातील विकासाच्या सर्व कामांची हमी देत भाजपचे उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी आणि अंबिका पाटील यांना बहुमतांनी निवडून द्या असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं. होडगी इथं आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या जाहीर सभेत ते बोलत होते. तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, माझ्यावर जो विश्वास टाकलाय असाच विश्वास रामप्पा सावकार असतील, अंबिकाताई असतील यांच्यावरती टाका. मी जबाबदारी घेतोय की ह्यांच्याकडून आपल्याला साजल असं शासनाच्या योजना असतील त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवायची आपण जबाबदारी घेऊ. आणि गावात तर आता आहेत, किती दिवस राहिलेत माहिती नाही मला, 20 दिवस राहिले. हाही पुढचा बी नंबर आहे त्यांचा, म्हणजे पुढचा बी ग्रामपंचायती आहे. मला असं वाटतं एक सगळी टीम आपण चांगली करू. मी तुम्हाला वादा करतो, आज 14च्या अगोदरच दक्षिण तालुका आणि 14च्या नंतर मी माझा दावा आहे की गावं ना गावं समृद्ध कशी करता येते, प्रत्येक गावामध्ये स्वावलंबी लोक कशी वाढते, गावातला तरुण गावात कसा राहील, गावातला तरुण तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा परराज्यात किंवा परदेशात जाता कामा नये, याच ठिकाणी त्याची कौशलता कुशलता इथे वापरली गेली पाहिजे आणि याच ठिकाणी तो राहायला पाहिजे. माझ्या महिलांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही कोणतेही उत्पादन करा, तुमच्याकडे खूप कला कौशल्य आहे. म्हणजे खाद्यपदार्थाचे तुम्हाला अनेक माहिती आहे, खाद्यपदार्थ कसे करायचे सगळे तरबेज आहेत तुम्ही त्याच्यात, किंवा शिवणकाम असेल, कोणतंही जे तुम्ही कराल त्याची विक्रीची सोय सुद्धा मी भविष्यकाळात करतो. यावेळी व्यासपीठावर परिसरातील विविध गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी होडगी पंचायत समिती गणाच्या उमेदवार अंबिका पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं आणि आपल्या नेत्यांनी केलेली विकास कामे जनतेच्या घराघरात पोहोचवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. गावाचा विकास हाच आमचा मुख्य अजेंडा असून त्यासाठीच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. काकांचा नेहमीच सल्ला आहे की बाई, तुम्ही बोलताना समोरच्यांना काहीही बोलू नका, आपलं काम आहे आणि आपल्या कामाच्या स्वरूपात लोक आपल्या सोबत आहेत, तुम्ही बिंदास राहा. नेहमीच माझ्या पाठीशी थाप देणारे माझे आदरणीय रामप्पा काका असतील. तर या निवडणुकीमध्ये जी भक्कम साथ आपण सर्वांनी आमच्या दोघांसाठी देत आहात, आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी खूप खूप आभारी आहे. तर मी इथं राजकारणासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाहीये. तर नुकतंच माझ्या अतुलजी सहकार्यांनी जे बोललेलं होतं, तर आपण काम करण्यासाठी काहीतरी आपल्याकडे अधिकार हवे आहेत, आपले काम भांडून आणण्यासाठी आपल्याकडे काहीतरी अधिकार पाहिजे आहेत. यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न होता की या अधिकाराच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य युवक असतील, जनता असतील आणि माझ्या माता भगिनी असतील यांच्याबरोबर आपण वरचे काम आपल्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करायचा, हा एकच माझा हेतू आहे. तर पक्षाने ज्यांना कोणाला उमेदवारी दिले असतील त्यांच्यासोबत भक्कमपणे पाठीशी राहणं आणि त्यांच्यासोबत त्यांना निवडून आणण्याचं सुद्धा आमचं सामर्थ्य होतं आणि आमचा ध्येय होता आणि हेतू. या सभेदरम्यान चंद्रकांत कोटाणे, केदार दिंडुरे, रेवणसिद्ध पटणे, मंगेश सोनकडे, संजय जाधव, नगरसेविका सुमन चाबुकस्वार, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, अर्चना वडनाल, अतुल गायकवाड, विशाल माने, सिद्धू माळी, प्रभुलिंग कोरे, सोमनाथ चाबुकस्वार, इंद्रजित लांडगे, मल्लिकार्जुन पटणे, अशफाक मुल्ला, वसीम गिरगावकर, इलाही शेख, अय्यूब मोमीन, नागेश पाटील, विजयकुमार फताटे, राजू बांडकर, विठ्ठल लांडगे, गुरुनाथ गंगदे, अविनाश गायकवाड, कल्याणी कोकरे, रेवणसिद्ध स्वामी, भीमाशंकर सुतार, सचिन वनमाने, श्रीशैल औडगे, संजय चिवडशेट्टी, गुड्डू भोसले, संजय इंगळे, सुभाष कुंभार, रेवणसिद्ध हाल्लोळे, सुरेखा फुलारी, दीपक जाधव, विकास माने, गुरुनाथ गंगदे,
विजय लांडगे, इमाम शेख, रेवणसिद्ध सोनकडे, भगवान चाबुकस्वार, श्रीकांत चिवडशेट्टी, मलकारी सोनकडे, गोविंद वलेकर, मल्लिकार्जुन कोंडदे, शिवानंद हत्तुरे यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. स्थानिक महिला बचत गट आणि नागरिकांनी रामप्पा चिवडशेट्टी तसंच अंबिका पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. सभेला परिसरातील नागरिकांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या सभेमुळं भाजपच्या प्रचारात मोठी हवा निर्माण झाली आहे.